था, जो आई लोग अपने मेरे लेक्चर्स में होंगे, उनको मैंने बताया था कि अपने सेंटर में गाय आती थी जिनको बहुत लाखों रुपए का ऑपरेशन होना था दोनों महीने का, और वो ऑपरेशन उनका कल गया। तो ये उनकी मिशन है बाबा, तो ये अपना अनुभव कुछ अपना बताना चाहते हैं। माझं नाव दिनेश निवृत्ती पांगारकर आणि माझ्या मिसेस आहे अलका पांगारकर. ती तिथे गुडघ्याला तिला पहिल्यापासून गॅप होतच आणि गाडी पाठवली होती. तर नंतर ती काय झाली, गाडी चालवते ट्रॅक्टरवरनं ती स्लिप पण झाली, तर तिचं लिगामेंट पण तुटलं त्याच पायाचं त्याच गुडघ्याला. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी आम्हाला दुर्बीनद्वारे ऑपरेशन होईल असं सांगितलं होतं. तर आता ऑपरेशन म्हटल्यानंतर आम्ही दोघेही जण थोडंसं वयाचा विचार करतात. आता तिचं वय जवळजवळ 53 होतं. या वयामध्ये ऑपरेशन करणं कितपत योग्य आहे याचा आम्ही 1-2 ठिकाणी चौकशी केली, डॉक्टरांकडे गेलो. सगळीकडे आम्हाला तोच निर्णय ऐकायला मिळाला, तर तुम्ही ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. नंतर इथे आमच्याच एक मुलीच्या मॅडम आहे, त्यांनी सांगितलं की इथे सेंटर चालू झालेलं आहे, थेरपी सेंटर, तिथे जा, तुम्हाला तिथे काहीतरी योग्य तो निर्णय मिळेल. म्हणून मग ती स्वतः एकटी इथे आहे. तिथे जो पायाचा MRI वगैरे पण होता, तो जो MRI आहे तो MRI घेऊन ती इथे आली. अजय सरांना भेटली पाहिजे. अजय सरांनी तो MRI बघितला आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला कोणी सांगितलंय काही तो ऑपरेशनच करावं लागेल म्हणून, ऑपरेशनची गरजच नाही आहे म्हणे. हे जेव्हा अजय सरांनी सांगितलं तेव्हा आम्ही दोघंही असं म्हणजे आश्चर्यचकित झालो. तर जे डॉक्टर सांगतायत का हे ऑपरेशन शिवाय याचा पर्याय नाहीये आणि अजय सर सांगतात याला ऑपरेशनची गरजच नाहीये. तेव्हा आम्ही दोघंही इथे आलो. नंतर त्यांनी सरांनी आम्हाला सर्व MRI पाहून सर्व तिथे रिपोर्ट्स वाचून आम्हाला दाखवलं, सांगितलं याची गरजच नाही म्हणे, तुम्ही आमची थेरपी घ्या आणि थेरपी नंतर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नंतर सांगितलं किंवा तुम्हीच अनुभवा. नंतर आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्पेशल थेरपी घेतली. त्यांचे ते औषधं आहेत ते पण घेतोय आणि पण थेरपी रोज एकही दिवस आढा न करता तिने थेरपी घेतली. आज 3 जवळजवळ 1.5-2 महिने झाले एकदम व्यवस्थित आहे. तिला बसताही येत नव्हतं, ती आज बसून कामं करते. चालताना सुद्धा तिला चालवता नव्हतं. आता आम्ही मध्ये माहूरलाही जाऊन आलो, 8-15 दिवसापूर्वी आम्ही माहूरलाही जाऊन आलो, बऱ्याच ठिकाणी दर्शन घेऊन आलो. ती व्यवस्थित सर्व चालली, गड चढली, गड उतरली. याचं सर्व श्रेय मी देईन ना लाईफ गेन आणि अजय सरांना देईन, त्यांच्या टीमला देईन. एवढंच मला सांगायचं आहे. जर तुम्हालाही असे जर काही त्रास असेल तर तुम्ही जरूर तुमचे जे रिपोर्ट्स आहेत ते अजय सरांना दाखवा. त्याप्रमाणे ते सांगतील त्याप्रमाणे तुम्ही असा मार्ग अवलंबा. बाकी काय नाही. मला एवढंच सांगायचं आहे, लाईफ गेममुळे खरंच माझ्या तरी घराला म्हणजे त्या ऑपरेशन पासून वाचवलं. बाबा, आपको जो ऑपरेशन बताया डॉक्टर ने और फिर ऑपरेशन करने के लिए बोला, तो उसके लिए आपको कुछ अमाउंट भी बताई थी क्या? हाँ, 2-2.5 लाख रुपये लागतील. 2-2.5 लाख रुपये खर्च आहे. पण तो खर्च करूनही त्याचा फायदा होणार नव्हता. हे अजय सरांनी पटवून दिलं आणि फिजिओथेरपी करूनही आपला त्याचा फायदा होणार नव्हता. म्हणून आम्ही यांच्याकडे आलो तर यांनी चांगला सल्ला दिला. आज 2.5 महिने जवळजवळ झाले तर व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. तिथे काम कॅन्सलच केले, ऑपरेशनच कॅन्सल केलं. बहुत अच्छी बात, बहुत अच्छा अनुभव होगा. थैंक यू सो मच.